नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गहू पिकाचे लागवडीनंतरचे व्यवस्थापन या ठिकाणी बघणार आहोत। व्यवस्थापनामध्ये आपण तण नियंत्रण तसेच खत व्यवस्थापन या दोन मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी गहू पिकाची पेरणी करून 15 ते 20 दिवस पूर्ण झाले आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्या गहू पिकामध्ये थोड्याफार प्रमाणात तणाचा प्रादुर्भाव या ठिकाणी होत आहे। तर अशा परिस्थितीमध्ये 20 ते 25 दिवस झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या गहू पिकामध्ये तणनाशकाची फवारणी घ्यायची आहे। तणनाशकाची फवारणी घेण्या अगोदर आपल्या गहू पिकाला पाणी देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून जमीन ही ओली होईल आणि तणनाशकाचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांना भेटणार आहे। तर तणनाशकाची फवारणी करत असताना योग्य तणनाशक निवडणे देखील या ठिकाणी गरजेचे आहे। तर आपण या ठिकाणी युपीएल कंपनीचं विस्ट या तणनाशकाची या ठिकाणी वापर करणार आहोत। प्रति एकर 160 ग्रॅम या तणनाशकाचा या ठिकाणी वापर करायचा आहे। हे तणनाशक पूर्ण जमीन ओली असताना या ठिकाणी आपल्या गहू पिकामध्ये फवारून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या जमिनीमधील गोल पानाचे आणि लांब पानाचे तण या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियंत्रण या ठिकाणी होणार आहे। आणि तणनाशकाचे नियंत्रण झाल्याच्या नंतर आपल्याला 5 ते 10 दिवसांनी आपल्याला या ठिकाणी आपल्या गहू पिकाला युरिया 1 बॅग त्यासोबत झिंक सल्फेट एकरी 10 किलो हे घेऊन आपल्या गहू पिकाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून तणनाशकामुळे आपल्या गहू पिकाला आलेला पिवळेपणा तसेच जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी या ठिकाणी या खताचा वापर होईल व आपले गहू पीक या ठिकाणी चांगले येईल। त्यानंतर हे संपूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या गहू पिकाला एक अत्यंत महत्त्वाची पहिली फवारणी या ठिकाणी करून घ्यायची आहे। फवारणीमध्ये आपल्याला एक वॉटर सोल्युबल खत घ्यायचं आहे। वॉटर सोल्युबल खतामध्ये आपल्याला 1261 या खताचा 100 ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे वापर करायचा आहे। तसेच त्याच्यासोबत आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या गहू पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला या ठिकाणी आलिका या कीटकनाशकाचा या ठिकाणी वापर करायचा आहे। त्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त फुटवे, जर आपल्या गहू पिकामध्ये फुटवेची संख्या कमी असेल तर आपल्याला या ठिकाणी एक पीजीआरचा वापर करायचा आहे। पीजीआर मध्ये आपल्याला बूस्टर कंपनीचं टॉपअप हे घ्यायचं आहे, प्रतिपंप 30 ml याप्रमाणे। हे सर्व एकत्रित मिक्स करून आपल्या गहू पिकाला या ठिकाणी 30 ते 35 दिवसांनी ही फवारणी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गहू पिकाचा चांगल्या प्रकारे फुटवा होईल, खोडकिडीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होईल। या पद्धतीने आपण हे नियोजन करायचं आहे, जेणेकरून आपला गहू पीक हा चांगला येणार आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्पन्न आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।